नमस्कार, मी वर्षा गव्हाणे. चाकोरी बाहेरचे कथा अभिवाचनासाठी मी माझी स्वलिखित कविता प्रेम ही सादर करीत आहे. सीमा यंदा शाळा सोडून कॉलेजमध्ये गेली होती. तिने तिच्या मैत्रिणींसोबत आपला वाढदिवस देखील साजरा केला होता. रेश्मा तेव्हा तिची सगळ्यात जवळची मैत्रीण होती. तिने खूप सुंदर लाल कलरचा ड्रेस घातला होता आणि त्यावर सीमाने कॉम्प्लिमेंटही दिली होती. रेश्मा, किती सुंदर दिसतेस तू. तुझ्यावरची नजर तर हटतच नाही आहे माझी. तर मुलांचे तर काय हाल होत असतील. हे ऐकून रेश्मा लाजते आणि रेश्मा म्हणते, काहीपणा, तू पण छान दिसतेस. तेव्हा सीमा खूप खुश होते आणि रेश्माला मिठी मारते. नितेशही आला होता पार्टीला. त्याने पण छोटंसं गिफ्ट दिलं होतं सीमाला. सगळ्यांनी खूप मजा केली. नितेश अधूनमधून चोरट्या नजरेने सीमाकडे पाहत होता. रात्री पार्टी संपल्यानंतर सीमा सगळ्यांचे गिफ्ट उघडून पाहत असताना तिला नितेशच्या गिफ्टची आठवण झाली. एवढं छोटं गिफ्ट त्याने काय दिलं असेल हे पाहण्यासाठी ती उत्सुक झाली. तिने उघडून पाहिल्यानंतर तिला हसावं की रडावं तेच कळेना. त्यात एक चिठ्ठी होती. त्यावर आय लव्ह यू असं लिहिलेलं होतं. तिने ती चिठ्ठी वाचून आपल्या बॅगमध्ये ठेवली आणि दुसऱ्या दिवशी नितेशला भेटून ती परत केली आणि म्हणाली, नितेश, तू वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही आहे. मी तुला त्या नजरेने कधी पाहतच नाही. पण तू मला मित्र म्हणून आयुष्यभर हवा आहेस. नितेश खूप नाराज होतो आणि तिला विचारतो, तुला दुसरा कोणी आवडतो का? कारण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तूच आहे सीमा. पण तुला जर दुसरा कोणी आवडत असेल तर मी तुमच्या दोघांच्या मध्ये येणार नाही. तेव्हा सीमा म्हणते, असं काही नाही. अजून तरी मला कुणीच आवडत नाही. नितेश तिला पूर्णपणे समजून घेतो, पण आतून मात्र पूर्ण तुटून गेलेला असतो. आणि अशीच 2 वर्ष कसे निघून जातात कळतच नाही. 12वी संपल्यानंतर सीमा नितेश हे दोघंही वेगवेगळे होतात. सीमा BComला ॲडमिशन घेते तर नितेश मेडिकलला जातो. नितेशच्या मनात अजूनही सीमाची जागा कुणीच घेतलेली नसते. पण सीमा मात्र प्रेमात पडते. पण ती घाबरलेली असते. ती चुकीची आहे की बरोबर आहे हेच तिला कळत नाही. आणि ती मनातल्या भावना कुणासमोर बोलूनही दाखवू शकत नाही. तिला कळतं की मी वेगळी आहे, मी साधारण मुलगी नाही. मग ह्या गोष्टींचा ती खूप अभ्यास करते आणि वेगवेगळी माहिती मिळवते. आणि शाळा संपल्यानंतर ती रेश्माकडे कधी का अट्रॅक्ट झाली होती ह्याचं तिला उत्तर मिळतं. आणि तिला पूर्ण खात्री पटते की मी लेस्बियन आहे. मुलींबद्दल आकर्षण आहे मला. पण मला आता समाज मान्य करणार नाही. आईवडील आणि नातेवाईक काय म्हणतील ह्या विचाराने ती पूर्णपणे खचून जाते. एकीकडे अभ्यासाचं टेन्शन आणि दुसरीकडे मी लेस्बियन असल्याचं टेन्शन तिला येतं आणि तिचं कुठेच लक्ष लागत नाही. आणि परिणितीलाही मी आवडते की नाही आवडत हे ती सुद्धा फक्त शक्यता असते, कारण तिला सध्या परिणिती आवडत असते. मग तिला विचारणार कसं? आणि ह्याच विचारात काठावर पास होऊन तिची डिग्री पूर्ण होते. आई बाबा आता तिला लग्नाचा आग्रह करतात, पण येणाऱ्या प्रत्येक मुलीला ती नकार देते. त्यामुळे तिचे आई बाबा परेशान होतात आणि एक दिवस ते तिला विश्वासात घेऊन बोलतात, सीमा, तुला नक्की कसा मुलगा हवा आहे? असं प्रत्येक मुलाला घरी बोलवून नाही म्हणणं बरोबर नाही. तुला दुसरा कोणी आवडतो का? त्यावर सीमा म्हणते, नाही बाबा, मला कुणीच मुलगा आवडत नाही. मग आई म्हणते, मग इतक्यात नाही करायचं का लग्न? त्यावर सीमा खूप विचारात पडते आणि आता मात्र खरं सांगायची वेळ झाली असं तिला वाटतं. आणि मोठ्या हिमतीने ती आईबाबांना सांगते की आई बाबा, मला मुलांबद्दल नाही तर मुलींबद्दल आकर्षण वाटतं. खरं सांगायचं तर मी लेस्बियन आहे. मला परिणिती नावाची मुलगी आवडते. तिच्याशी लग्न करायची इच्छा आहे माझी. हे ऐकल्यावर तिचे बाबा खूप संतापतात आणि काहीही विचार न करता तिच्या जोरात थोबाडीत मारतात आणि म्हणतात, तुला जास्त सूट दिली त्याचा हा परिणाम आहे. लाज वाटत नाही का असं घाणेरडं बोलायला? काय इज्जत राहिली आता आमची? आई देखील तिला समजावून घेत नाही. तिचे बाबा खूप चिडतात आणि म्हणतात, ते काही नाही. त्या पाटीलने सांगितलेलं स्थळ मी पाहायला बोलवतो.
आणि हो म्हणून सांगतो. लग्न झाल्यावर येईल अक्कल ठिकाणावर आपोआप तुझी, असं बोलून दोघेही निघून जातात. सीमा मात्र खूप रडते आणि ओरडून सांगते, आई बाबा नका असं करू. मी सुख नाही देऊ शकणार त्या मुलाला. ह्यात माझी काही चूक नाही आहे. प्लीज मला समजून घ्या. माझ्यामुळे त्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. पण तिथे ऐकणारं तिचं कुणीच नसतं. दुसऱ्या दिवशी पाटील मुलाला घेऊन येतात आणि सीमाचे आईवडील सीमाला त्याच्यासमोर जबरदस्तीने घेऊन येतात. पण आश्चर्य म्हणजे ते दोघं एकमेकांना पाहून चकित होतात. कारण तो मुलगा म्हणजे नितेश असतो. आपलं प्रेम परत मिळालं म्हणून नितेश खूप खुश होतो आणि लग्नाला होकार देतो. सीमा मात्र गप्प असते. ती काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा नंबर मित्रांकडून मिळवते आणि त्याला फोन करते आणि म्हणते, नितेश मला तुला भेटायचं आहे. तू येशील का आपल्या कॉलेजच्या समोरच्या CCD-मध्ये? नितेश खुश होतो. हो का नाही, उद्या भेटूया ना 5 वाजता, असं म्हणून नितेश खुश होतो. पण पुढचं काही बोलायच्या आतच सीमा फोन ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी ते ठरलेल्या जागी भेटतात आणि सीमा डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालते. नितेश मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. हे ऐकल्यावर मात्र नितेश तुटून पडतो. पण स्वतःला सावरून सीमाला विचारतो, तुला मी अजूनही आवडत नाही का? ह्यावेळेस तू नक्कीच दुसऱ्या कुणाशी तरी प्रेमात आहे. मला सांग, मी तुमच्या दोघांच्या मध्ये परत येणार नाही. सीमा म्हणते, नाही नितेश, माझं प्रेम वेगळं आहे. माझ्या भावना वेगळ्या आहे. मी साधारण मुलगी नाही. मला मुलांबद्दल नाही मुलींबद्दल आकर्षण आहे. मी लेस्बियन आहे नितेश. हे ऐकल्यावरती खूप जास्त दुःखी होतो. कारण आता कुठलीच शक्यता उरत नाही त्याला प्रेम मिळवण्याची. ह्या विचारात तो डुबून जातो. तेवढ्यात सीमा त्याला म्हणते, नितेश मला कुणीच समजून नाही घेऊ शकत. माझे आई बाबासुद्धा नाही. निदान तू तरी समजून घे. माझ्या बाबांनी तर मुलांशी लग्न लावायचा हट्ट धरलाय. तू सांग, मी कशी सुख देऊ शकेल एखाद्या मुलाला? माझी काय चूक आहे? माझ्या मर्जीने प्रेम करायचा अधिकार नाही आहे का मला? खूप त्रास होतो आहे. काहीच मार्ग दिसत नाही आहे. वाटतं मरून जावं असं जगण्यापेक्षा. तेवढ्यात नितेश तिच्या ओठांवर हात ठेवतो आणि म्हणतो, पुन्हा असं कधीच बोलायचं नाही. माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त तू आहेस. तुला मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही. फक्त माझ्याशी लग्न कर. पुढचा अधिकार, पुढचं प्रेम सगळं मी तुला मिळवून देईन. वचन देतो. माझ्यावर विश्वास ठेव. आणि सीमा थोडासा विचार करायला लागते आणि तिला आईबाबांचं टेन्शन येतं. त्यावर नितेश म्हणतो, त्यांना मी नंतर समजावेन. माझं पटेन त्यांना. शेवटी मी एक डॉक्टर आहे. नितेश तिला धीर देतो, पण मनातून खूप खचलेला असतो. एकीकडे सीमा आता आपल्याला ह्या जन्मी तर नाहीच भेटणार आणि दुसरीकडे ती एक वेगळी मुलगी आहे, लेस्बियन आहे. ह्या विचारांनी त्याला पूर्ण पोखरून काढतो. काही दिवसांनी दोघे लग्न करतात. नितेश सीमाकडून बायकोची कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. पण सीमा मात्र बायकोचं पूर्ण कर्तव्य पार पाडते. त्याला सकाळचा नाश्ता देण्यापासून ते त्याची अपॉइंटमेंट सेट करण्यापर्यंत सगळं काही. आणि नितेशला हे बघवल्या जात नाही. सीमा तू नको करू हे सगळं. तुझ्यावर मी कुठलाही बायकोचा अधिकार नाही गाजवू शकत. त्यावर सीमा खूप समंजसपणे बोलते, माहिती आहे मला. पण आपण दोघं जगातील सगळ्यात चांगले मित्र आहोत आणि तू एवढं केलं माझ्यासाठी. मी एवढंही नाही करू शकणार का? तुझे उपकार नाहीच फेडू शकत मी, पण मला थोडंफार तरी करू दे. त्यावर नितेश खूप भारावून जातो आणि खुश होतो आपल्या मैत्रीवर. असंच एक दिवस घराजवळ सीमाला परिणिती भेटते आणि दोघी एकमेकींकडे फक्त पाहतच राहतात. थोड्या वेळाने स्वतःला सावरून सीमा तिला बोलते, परिणिती मला तू खूप आवडते. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील? हे ऐकून परिणिती धावत येऊन तिला मिठी मारते आणि म्हणते, मी सुद्धा तुझ्याशिवाय नाही जगू शकत सीमा. आय लव्ह यू. माझ्या घरच्यांना तर मी केव्हाच सांगितले. त्यांनी सुद्धा आपल्याला समजून घेतलं आहे.
माझे वडील डॉक्टर असल्यामुळे आपल्या ह्या वेगळेपणाची जाणीव त्यांना आहे. पण तू तर नितेश बरोबर लग्न केलंयस. पण सीमा म्हणते नाही, त्याने माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलंय. मी त्याचे उपकार नाही फेडू शकत. हे बोलणं नितेश ऐकतो आणि म्हणतो, प्रेमात काही उपकार नसतात सीमा. प्रेम हे निस्वार्थी असतं. तुला आता तुझं प्रेम मिळालं. आता मी मोकळा झालो. सीमाला खूप भरून येतं आणि ती त्याच्या मिठीत खूप रडते. आणि नितेश गहीवरून तिला म्हणतो, रडू नको सीमा. तुझं आता आयुष्य सुरू झालंय आणि मी जिवंत असेपर्यंत तुला कुणाचाही त्रास होणार नाही. तू एक खास मुलगी आहे. मला तुझा अभिमान आहे. आणि तुम्ही दोघी एका मंजूळ आणि निस्वार्थी प्रेमाचा आदर्श बनला पाहिजेत. आणि मी पुढच्या जन्मी सुद्धा तुझी वाट पाहीन. असं बोलून तो जड पावलाने निघून जातो. थँक्यू.